नमस्कार. परेस फाउंडेशनच्या या विशेष विवेचनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर, आज आपण एका अशा अनुभवाविषयी बोलूया जो आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी घेतला असेल. हो, आपण बोलणार आहोत एका गूढ पण तितक्याच सामान्य अनुभवाबद्दल, देजावू. आता हा खरंच पूर्वजन्माचा काही संकेत आहे की आपल्याच मेंदूने रचलेला एखादा रंजक खेळ? चला शोधूया. जरा कल्पना करा, तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरायला गेला आहात. एक अगदी नवीन जागा आहे आणि अचानक तुम्हाला असं वाटतं की हे सगळं अगदी असंच्या असंच याआधी घडून गेलंय. तोच प्रसंग, तेच संभाषण, सगळंच कसं ओळखीचं वाटतं, नाही का? खूप गोंधळात टाकणारा, जवळजवळ जादुई वाटणारा हा अनुभव असतो. पण थांबा, यात घाबरण्यासारखं काहीच नाही. ही कोणतीही जादू नाहीये किंवा कोणती अलौकिक शक्ती नाही. मानसशास्त्रामध्ये या अनुभवाला देजा वू असं म्हणतात आणि तो खूप सुपरिचित आहे. देजा वू हा मुळात एक फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होतो माहितीये? आधीच पाहिलेलं. अगदी परफेक्ट शब्द आहे नाही का या अनुभवासाठी? तर मग हे नक्की घडतं तरी कसं? सोप्या भाषेत सांगायचं तर मानसशास्त्रानुसार देजावू म्हणजे आपल्या मेंदूच्या मेमरी सर्किटमधला एक छोटासा ग्लिच, अगदी एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये येतो तसा. बघा, साधारणपणे काय होतं, आपला मेंदू कोणतीही नवीन माहिती आधी शॉर्ट टर्म मेमरीमध्ये म्हणजे तात्पुरत्या स्मृतीत नोंदवतो आणि मग ती लाँग टर्म मेमरीमध्ये म्हणजेच कायमच्या स्मृतीत साठवली जाते. पण देजावूच्या वेळी ना एक गंमत होते. आपल्या डोळ्यांनी पाहिलेली माहिती शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जायच्याऐवजी चुकून थेट लाँग टर्म मेमरीच्या फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जाते. आणि याचा परिणाम? ती घटना जरी अगदी नवीन असली तरी ती आपल्याला एखाद्या जुन्या आठवणीसारखी वाटते. थोडक्यात काय तर आपला मेंदू नकळतपणे स्वतःलाच थोडंसं उल्लू बनवतो. चला, आता जरा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघूया. हा मेंदूचा खेळ नक्की कशामुळे होतो याबद्दल काही महत्त्वाचे सिद्धांत आहेत. या दोन मुख्य थिअरीज आहेत. एक सिद्धांत असं सांगतो की आपल्या दोन्ही डोळ्यांकडून मेंदूपर्यंत माहिती पोचायला अगदी नॅनो सेकंदाचा फरक पडतो आणि यामुळे मेंदूला वाटतं की त्याने तीच गोष्ट दोनदा पाहिली. दुसरा सिद्धांत आपल्या मेंदूच्या टेम्पोरल लोबकडे बोट दाखवतो, जे आपल्या आठवणींचं मुख्य केंद्र आहे. कधीकधी काय होतं की जास्त ताण किंवा थकव्यामुळे ह्या टेम्पोरल लोबमधले न्यूरॉन्स चुकीच्या वेळी सक्रिय होतात, ज्याला मिसफायरिंग म्हणतात. म्हणूनच बघा, प्रवासात असताना जेव्हा आपण रिलॅक्स्ड पण तितकेच अलर्ट असतो तेव्हा देजावूचा अनुभव जास्त येतो. आता प्रश्न हा की जर देजावू वारंवार होत असेल तर काय करायचं? घाबरून जायचं कारण नाहीये, पण हो, तो आपल्या मेंदूकडून आलेला एक महत्त्वाचा सिग्नल नक्कीच असू शकतो. तर मग काय करता येईल? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, विश्रांती घ्या. हे मेंदू थकल्याचं लक्षण असू शकतं, त्यामुळे पुरेशी झोप खूप गरजेची आहे. दुसरं म्हणजे ह्या अनुभवाला घाबरण्याऐवजी आपल्या मेंदूच्या या गमतीशीर ग्लिचची मजा घ्या. आणि तिसरी गोष्ट, कधीकधी आपण स्वप्नात पाहिलेलं एखादा ठिकाण आणि प्रत्यक्षातलं ठिकाण ह्यात साम्य असू शकतं. हा पॅटर्न ओळखण्याचा प्रयत्न करा. तर या सगळ्याचा निष्कर्ष काय? सोपं आहे. आपला मेंदू म्हणजे जगातला सगळ्यात प्रगत, सगळ्यात भारी सुपरकम्प्युटर आहे. आणि आपल्याला माहीतच आहे, कधीकधी मोठ्यात मोठा सुपरकम्प्युटरसुद्धा हँग होतो किंवा त्यात एखादा छोटा बग येतो. देजावू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूतला तसाच एक छोटासा आणि पूर्णपणे निरुपद्रवी ग्लिच आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जर असं काही झालं ना तर जास्त विचार करू नका. फक्त स्वतःला आठवण करून द्या की आपल्या हार्डडिस्कचं वायरिंग जरासं लूज झालंय, बाकी सगळं ऑल इज वेल आहे. आपल्या मनाच्या अशाच अनेक रंजक आणि विलक्षण खेळांबद्दलच्या या विवेचनात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे विवेचन सादर केलं आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. परेस फाउंडेशनची प्रस्तुती. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.